हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी काही उपाय शेअर करणार आहे। तुम्ही जर हे उपाय केले तर तुमचं संपूर्ण कर्ज हे मुक्त होईल आणि तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत आणि ते कसे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आजकाल बरेचसे लोक हे आपल्या आयुष्यामध्ये आपला दर्जा वाढवण्यासाठी, मान वाढवण्यासाठी कर्ज घेतात आणि काही लोक जे आहेत तर ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा सुद्धा जास्त कर्ज हे घेत असतात आणि कर्ज इतकं होतं की ते कर्जामध्ये मग शेवटी बुडून जातात। बरेच लोक हे चांगल्या कामासाठी सुद्धा कर्ज घेत असतात, जसं की आपल्याला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची महत्त्वाची गोष्ट असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर अशा कामांसाठी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला कर्ज हे घेत असतो। आपल्याला जर कोणी पैशाची मदत करत नसेल तर आपल्याकडे कर्ज घेण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन पण नसतो। बरेचसे लोक असे असतात की जे आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी सुद्धा कर्ज हे घेत असतात। कर्ज कोणत्याही प्रकारचं असू द्या, फक्त कर्ज तुमचं जर वेळेमध्ये फिटलं नाही तर त्याचे अनेक वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात। बरीचशी लोक कर्ज फेडण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात, कष्ट करत असतात, पण कर्ज हे त्यांच्याकडनं फेडलं जात नाही। अशा वेळेला ज्या व्यक्तींवरती कर्ज असतं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती त्यामुळे ढासळू लागते, अशा वेळेस जर आपण प्रयत्न करून जर कर्ज आपल्याकडनं फेडलं जात नसेल तर त्यासाठी आपण जर उपाय केले तर त्यातनं आपल्याला नक्कीच मार्ग हा मिळेल आणि त्या कर्जातनं सुद्धा आपली नक्कीच सुटका सुद्धा होईल आणि आपलं संपूर्णपणे जे कर्ज आहे तर ते सुद्धा लवकरात लवकर फेडलं जाईल आणि आपल्याला योग्य तो मार्ग सुद्धा मिळेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कर्ज घेत असताना ते विनाकारण कर्ज घेऊ नका। कर्जाची जर खरंच आपल्याला गरज असेल किंवा ते घेण्याची खरंच आपल्याला गरज असेल तरच तुम्ही कर्ज घ्या। गरज नसताना कधीही कुठल्याही प्रकारचं कर्ज हे घेऊ नका आणि ते घेणं चांगलंही नसतं। तर आता आपण पाहूयात उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत। लवकरात लवकर कर्ज मुक्त होण्यासाठी आणि कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी आपल्याला कष्ट मेहनत तर करावी लागणारच आहे। फक्त उपाय केले तर तुमचं कर्ज फेडलं जाईल असं होणार नाही। प्रत्येक वेळेला कष्ट आणि मेहनत ही आपल्याला करावीच लागते, पण जी कष्ट मेहनत आपण करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या नशिबाची सुद्धा साथ मिळायला हवी आणि योग्य मार्ग सुद्धा मिळावा, यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर जो तुम्हाला मी पहिला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे। मंगळवारी शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती दूध आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वाटीभर मसूर डाळ तिथे अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला महादेवांचा मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही स्त्री असाल तर नमः शिवाय आणि पुरुष असाल तर ओम नमः शिवाय, तर या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला म्हणजे एक माळी तुम्हाला जप करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकता। आठवड्यामध्ये जे मंगळवार येत असतात तर प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे। उपाय करत असताना खरोखर तुम्हाला कर्ज फेडायचा योग्य मार्ग मिळेल आणि तुमचं कर्ज सुद्धा लवकरात लवकर फेडलं जाईल। त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी तुम्हाला हनुमानांना तेल अर्पण करायचं आहे। हनुमानांचे मंदिर असताना तिथे जाऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जर तुम्ही दिवा लावला असेल तर त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही तेल ओतू शकता किंवा जर दिवा नसेल तर तुम्ही स्वतः एक मातीची पणती घेऊन जा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्या पणतीमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी तिथे हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसेचं पठण एक वेळेला करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या कर्जाच्या सर्व समस्या दूर होतील। जर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एका मंगळवारी किंवा एका शनिवारी सुद्धा केला तरीही चालेल। यानंतर पुढचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे पहा। तर बघा, आपल्याला मूग घ्यायचा आहे। थोडेसे मूग आपल्याला घ्यायचे आहेत, तर ते तुम्हाला वाटीभर मूग घ्या, ते थोडेसे शिजवा आणि त्यामध्ये 2 चमचे तूप आणि साखर तुम्हाला मिक्स करायची आहे। त्यानंतर तुम्हाला हे मूग गाईला खाऊ घालायचे आहेत। गाईला खाऊ घालताना तुम्हाला हात जोडून गाईला प्रार्थना करायची आहे। तुमचं जे पण कर्ज
असेल तर त्या कर्जातनं लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी आणि कर्ज लवकरात लवकर फेडलं जाण्यासाठी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे। त्यानंतर कोणत्या दिवशी तुम्हाला घालायची आहे तर आठवड्यातलं तुम्ही कोणत्याही दिवशी गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही अगदी गुरुवारी सुद्धा खाऊ घातलं तरीही चालेल। थोडक्यात काय तर आपण जे अन्नदान आहे तर ते मुक्या जनावरांना किंवा मुक्या प्राण्यांना करायचं आहे, त्यामुळे सुद्धा आपली कर्जातनं मुक्तता ही होत असते। आणि त्याचबरोबर आपलं जे घर आहे तर ते सुद्धा कर्जमुक्त होण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर असेल तर आपल्याला कर्ज घेण्याची कधीही गरज पडत नाही, पण जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नसेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात, पैशाच्या अडचणी निर्माण होतात आणि त्यानंतर आपल्याला कर्ज हे त्यासाठी घ्यावं लागतं। त्यानुसारच आपला जो घराचा ईशान्य कोपरा आहे तर तो नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे आणि जर आपण तिथं स्वच्छता ठेवली तर आपल्याला कधीही कर्ज घेण्याची वेळ येत नाही आणि असलेलं कर्ज सुद्धा त्यामुळे आपलं लवकरात लवकर संपतं आणि कर्जातनं आपली सुटका होत असते। त्याचबरोबर आपण कर्ज कोणत्या दिवशी घेतो आणि कर्जाचा हप्ता आपण कोणत्या दिवशी भरतो याला सुद्धा खूप महत्त्व आहे। तर बघा, मंगळवार आणि बुधवार या 2 दिवशी कधीही कर्ज घेऊ नये किंवा कर्जाचा हप्ता सुद्धा भरू नये, त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि हे उपाय तुम्ही करायला सुरुवात करा। नक्कीच तुमचं कर्जाचं टेन्शन हे संपेल आणि संपूर्ण कर्जातनं तुमची मुक्तता सुद्धा होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।